नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील दुसरे प्रकरण हस्तक्षेप आणि सक्ती किंवा बळ याचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. आजच्या भागाला सुरुवात करताना आपण बघूया आंतरराष्ट्रीय राजकारणाची तत्व. या तत्वांमध्ये 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, म्हणजे 3 तत्व आहेत. पहिलं आहे राष्ट्रीय हित, दुसरं आहे संघर्ष आणि तिसरं आहे शक्ती. या तिन्ही तत्वांचं जागतिक राजकारणामध्ये विशिष्ट असं महत्त्व आहे. राष्ट्रीय हित जे आहे ते जागतिक राजकारणातील प्रत्येक देशाचं लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, जे त्यांना साध्य करायचं आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना त्यांना स्वतःच्या प्रकृतीच्या अनुषंगाने आचरण करावं लागतं. यामध्ये संघर्ष ही खूप महत्त्वपूर्ण अशी प्रकृती आहे, जी प्रत्येक देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. तिसरं तत्व त्याच्यामध्ये आहे शक्ती. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं हे एक साधन आहे आणि या साधनाच्या आधारे राष्ट्रीय हिताचं उद्दिष्ट साध्य केलं जातं, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संघर्षाची एक प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आज देश विकसित असो, विकसनशील असो किंवा अविकसित असो, तो संघर्षाच्या आणि शक्तीच्या दृष्टिकोनातून तत्पर राहण्यास नेहमीच प्रयत्नशील असतो. म्हणजे या अर्थाने आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संघर्षाची आणि शक्तीची प्रवृत्ती जी आहे ती नाकारता येत नाही. पण संघर्ष आणि शक्ती म्हणजे फक्त युद्धच का? तर नाही. याच्या आधारावर बळ आणि सक्ती किंवा हस्तक्षेप यासारख्या मार्गांचा वापर केला जातो. जेव्हा मैत्रीपूर्ण साधनं विवादांमध्ये समाधान उत्पन्न करण्यास अयशस्वी होतात, तेव्हा आपण या सक्तीच्या साधनांचा वापर करतो. शांतीपूर्ण साधनं आणि युद्ध यांच्यामध्ये असे पण काही पद्धती आहेत की ज्याद्वारे एका राज्यावर बलप्रयोग किंवा दबाव याच्या माध्यमातून आपल्या देशाचं उद्दिष्टांची पूर्तता करता येते. बाध्यकारी साधनांमध्ये शस्त्रांचा जो काही प्रयोग आहे तो केलाच जातो असं नाही, पण जर तो केला गेला तर त्या माध्यमातून युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. फेनविक यांच्या मते 20व्या शतकाच्या आरंभी जागतिक व्यवहारामध्ये अनेक अशा पद्धती विकसित झाल्या ज्याच्या माध्यमातून युद्ध न करता त्या देशांवर भौतिक दबाव जो आहे तो निर्माण केला गेला. ओपेनहीम यांच्या मते मतभेदांचं जे समाधान आहे ते अशा बाध्यकारी साधनांना मानलं जातं ज्याच्यामध्ये सक्तीचा थोडा अंश असतो आणि याचा प्रयोग एक राज्य दुसऱ्या राज्याच्या विरोधात करतो, ज्याच्या माध्यमातून त्या राज्याकडनं आपण जे मतभेद निर्माण झालेले आहे त्याचं समाधान स्वीकारण्यासाठी एक प्रकारचा दबाव टाकला जातो. त्यामुळे या तिन्ही तत्वांच्या अनुषंगाने सक्तीचा किंवा हस्तक्षेपांची जी साधनं आहे त्यांचा अभ्यास जो आहे तो आवश्यक बनतो. आता आपण बघूया की युद्ध आणि सक्ती किंवा बळ तसेच शांती आणि सक्ती किंवा बळ यांच्यामध्ये काय फरक आहे. तर युद्धामध्ये हिंसाचा प्रयोग जो आहे तो केला जातो, त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा राहत नाही. मात्र जे आपले सक्तीचे साधनं आहेत त्यामध्ये आपण दुसऱ्या पक्षाला भलेही हानी पोहोचवत असो पण त्याला काही मर्यादा असतात. संबंधित देशांवर दबाव निर्माण करणं एवढाच आपला उद्देश असतो आणि त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हानी केली जाते. युद्धासारखा हिंसेचा वापर त्यामध्ये होत नाही. दुसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की युद्धाचा निर्णय होईपर्यंत युद्ध चालतं, म्हणजे कोणीतरी हारणार आणि कोणीतरी जिंकणार अशी स्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत युद्धाचा अंत होत नाही. मात्र सक्ती किंवा बळाचा वापर जरी केला जात असला तरी जेव्हा त्याच्या माध्यमातून त्यांच्या मतभेदाचं समाधान मिळायला लागतं, तडजोड करण्यास जेव्हा देश तयार होतात तेव्हा मात्र सक्तीचा वापर जो आहे तो बंद केला जातो. त्यानंतर
युद्धाचा मार्ग जो आहे तो नेहमीच नुकसानकारक असतो आणि त्याच्या माध्यमातून नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. मात्र सक्तीचा वापर जो आहे की ज्याच्यामध्ये तडजोड झाल्यानंतर सक्तीचा वापर बंद होतो आणि पुढे जाऊन आपले शांतीचे जे काही त्यांचे सामान्य संबंध आहे ते सुद्धा राहतात. म्हणजे युद्धाच्या माध्यमातून थोडी अस्थिरता निर्माण होते, पण सक्ती किंवा बळाचा वापर केला तरी ती स्थिरता टिकवण्याचा प्रयत्न जो आहे तो देशांकडनं होत असतो. त्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे की युद्धामध्ये जो देश जिंकतो तो पराभूत देशांवर प्रभाव निर्माण करतो, स्वतःच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या त्याच्यावर थोपवतो. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर ज्या काही अटीतटी अपमानकारकरित्या हारणाऱ्या देशांवर लादल्या गेल्या त्यांना त्या गोष्टी अपमानकारक वाटल्या आणि त्याची परिणिती आपण बघतो की पुन्हा दुसऱ्या महायुद्ध आपल्याला बघावं लागलं. म्हणजे मुळातच युद्धाच्या माध्यमातून जे काही अस्थिरता निर्माण होते ती स्थिर होईलच याची शाश्वती राहत नाही आणि हा जो संघर्ष आहे तो अविरहितपणे सुद्धा सातत्याने चालू राहू शकतो. या उलट सक्तीचा जो मार्ग आहे याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रभाव जो आहे तो निर्माण होत नाही, तो त्या कालखंडापुरताच मर्यादित असतो, तो अविरहितपणे चालेलच असं नाही. आज भलेही सक्तीच्या मार्गातनं आपण आपली उद्दिष्ट एखाद्या देशांकडनं साध्य केले जातील, पण पुढे जाऊन आपल्या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. म्हणजे युद्धाची जी झळ आहे, ज्या पद्धतीने एक प्रकारचा प्रभाव जो आहे जो हरणाऱ्या देशांवर निर्माण होतो तसा प्रभाव सक्तीच्या मार्गामध्ये होतोच असं नाही. म्हणजे युद्धाचा प्रभाव जो आहे तो जास्त कालखंडापर्यंत राहतो, पण सक्तीचा प्रभाव जो आहे तो जास्त कालखंडामध्ये न राहता लवकरात लवकर तो शांतीच्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता याच्यामध्ये ओपेनहीम जे आहे त्यांनी सुद्धा स्वतःचं एक मत मांडलेलं आहे की युद्धापेक्षा सक्तीची किंवा बळाची जी साधनं आहे ही कशी उपयुक्त आहे. आता ज्या पद्धतीने बळाच्या साधनांचा वापर केला जातो, बळाचा वापर केला जातो त्यामध्ये भलेही जो प्रतिरोध आहे ज्याच्यामध्ये युद्धाचा मार्गासारखीच ती गोष्ट आहे, परंतु आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तिथे वैधता जी आहे ती स्वीकारली जाते. आणि यामुळे असं होतं की मुळातच युद्धाच्या म्हणजे भलेही सक्तीचा वापर केला जात असेल पण त्याला युद्ध समजलं जात नाही किंवा युद्धासारखी कारवाई समजली जात नाही. आणि जे संबंधित देश आहेत ते एकमेकांमध्ये दूतावास असेल, आर्थिक असेल किंवा संधी संबंध असेल ही त्या माध्यमातून बनवत राहतात. युद्धामध्ये याशिवाय जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्याच्यामध्ये काही निषिद्ध अशी उपाय आहे ती सोडून हिंसात्मक उपायांचा प्रयोग जो आहे तो केला जातो. म्हणजे बळाच्या माध्यमातून हिंसेचा वापर होतो पण तो मर्यादित स्वरूपाचा असतो, युद्धासारखा मोठ्या प्रमाणामध्ये तो होत नाही. जर युद्ध झालंच तर त्याच्यामधनं जे राज्य विजयी होतात ते स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पराभूत राज्यांवर अनेक अटीतटीच्या ज्या शर्ती आहेत त्या थोपवत असतात. मात्र युद्धाच्या व्यतिरिक्त बळांचा जो काही वापर केला जातो त्याच्यामध्ये ज्या काही मूलभूत मागण्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की हा सक्तीचा वापर जो आहे तो समाप्त केला जातो. जे ओपेनहीमने सुद्धा स्वतःच्या दृष्टिकोनातून युद्ध आणि सक्तीच्या साधनांमधला फरक सांगितलेला आहे. आता आपण बघूया की शांती आणि सक्ती किंवा बळ या साधनांमध्ये काय फरक आहे. तर शांती साधनं जी आहेत यामध्ये मतभेद निपटवण्यासाठी ते सोडवण्यासाठी बळाचा वापर केला जात नाही, मात्र बळाच्या साधनांचा वापर करताना एक सीमित दबाव किंवा बलप्रयोग जो आहे तो केला जातो. आणि दुसरं असं की शांतीपूर्ण साधनांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपले राजनैतिक संबंध आहेत ते स्थिर राहतात, तर सक्ती किंवा बळाचा वापर केला तर त्याच्यामध्ये आपले राजनैतिक संबंध जे आहेत ते अस्थिर होतात. पण जसं आपण आधीच्या याच्यात बघितलं की एकदा की त्या आपल्या मूलभूत मागण्या पूर्ण झाल्या की आपले संबंध स्थिर होतात किंवा तो जो प्रभाव आहे संघर्षाचा म्हणा किंवा मतभेदाचा तो प्रभाव त्या निमित्ताने कमी होताना दिसून येतो. अशा पद्धतीने युद्ध, शांती आणि सक्तीच्या साधनांमध्ये फरक आहे.
शांतीपूर्ण पद्धतीने आंतरराष्ट्रीय संघर्षाचा प्रश्न सुटत नसेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत शांतीपूर्ण उपायानंतर बळाचा वापर केला जातो. यात युद्ध न करता केवळ युद्धाची धमकी दिली जाते किंवा अन्य मार्गांचा वापर होतो. जे मार्ग आहेत प्रतिकार, प्रतिरोध, जहाजांना येण्यास बंदी, शांतीपूर्ण नाकेबंदी आणि हस्तक्षेप. आता प्रतिकार म्हणजे काय, तर जेव्हा एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविषयी चुकीचा व्यवहार किंवा वर्तन करेल तेव्हा संबंधित राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार घेऊन प्रतिकार करू शकतो. यामध्ये आपले राजनैतिक संबंध समाप्त करणं, राजनैतिक विशेषाधिकार आणि आर्थिक सुविधा ज्या आहेत त्या स्थगित केल्या जाणं. उदाहरणार्थ भारत आणि पाक नेहमीच एकमेकांवर हेरगिरीचे आरोप प्रत्यारोप करतात आणि जर या प्रतिकारांनी समाधान झालं नाही तर बळपूर्वक प्रतिकार पण यामध्ये करता येतो. परंतु याचा वापर तेव्हाच केला जातो जेव्हा दुसऱ्या राज्याने अवैध किंवा चुकीचे कार्य केले जाते. म्हणजे आपण भारत पाक पुन्हा उदाहरण जर बघितलं तर नेहमीच पाकिस्तानकडनं घुसखोरी केली जाते आणि काश्मीरच्या प्रश्नाबाबत नेहमीच हस्तक्षेप केला जातो. तर अशा वेळी भारत जो आहे तो विविध मार्गाने पाकिस्तानवर एक प्रकारे बळाचा वापर करतो किंवा सक्ती आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सीमापार संबंधांमध्ये आपण याचा अभ्यास करूयाच. त्याच्यानंतर भारत चीनच्या संदर्भात सुद्धा बघा, डोकलामचा विषय असेल किंवा गलवान घाटीसारखा विषय असेल की ज्या ज्या वेळी चीनने एक प्रकारे सीमा मार्गाचं उल्लंघन केलं तेव्हा भारताच्या माध्यमातून त्याला विरोध झालेला आहे आणि हा विरोध करताना आपले राजनैतिक संबंध असतील, आपले आर्थिक संबंध असतील, हे सुद्धा प्रभावित होताना दिसून येतात. युद्धाच्या वेळी बलपूर्वक प्रतिकारांचा वापर तेव्हाच होतो जेव्हा शत्रूला कायद्यासाठी बाध्य करायचे असते. अशी असंख्य उदाहरणं आहेत. जसं रशियाने 1904 मध्ये मासेमारी करणाऱ्या जपानी जहाजांना हाकलून लावले तर जपानने याला विरोध म्हणून रूसी मालावर आयात कर लावण्याची धमकी दिली. भारताने देखील पोर्तुगाल आणि दक्षिण आफ्रिका सरकारविरुद्ध असाच निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून जो वर्णभेद होत होता त्याला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला गेला होता. जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने भारतीयांसोबत वर्णभेद नीती चालवली तेव्हा भारत सरकारने आपल्या देशातील दक्षिण आफ्रिकी नागरिकांविरुद्ध अनेक प्रतिबंध लावले आणि भारतीय हायकमिशनरला बोलावून घेतले. 1951 मध्ये जेव्हा चेकोस्लोवाकियाने अकारण अमेरिकी नागरिकांना बंदी बनवले तर अमेरिकी सरकारने त्या देशाशी व्यापारी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. 1981 मध्ये भारताने अमेरिकी दूतावासामध्ये राजकीय सल्लागार म्हणून जी.व्ही. ग्रिफिथ यांची नियुक्ती स्वीकारली नाही तर अमेरिकेने भारतीय दूतावासामध्ये राजनीतिक सल्लागार म्हणून श्री प्रभाकर मेनन यांची नियुक्ती स्वीकार केली नाही. अलीकडच्या काळामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे काही ट्रेड वॉर आहे अथवा चीनला विरोध म्हणून अमेरिकेने भारत, तैवान, हाँगकाँग या बाबतीमध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे ती अशाच स्वरूपाची आहे की चीनला एक प्रतिकार म्हणून अमेरिका अशा पद्धतीचं वर्तन करत आहे. याशिवाय जसं सांगितलं की गलवान घाटीच्या संदर्भामध्ये आपलं चीनशी एक प्रकारे बिनसलं त्यामुळे भारताने विविध निर्णय घेतले. जसं युद्धाच्या ठिकाणी तयारी केली की तुम्ही युद्धाला तयार आहात तर आम्हीही युद्धाला तयार आहोत. त्याच्यानंतर एक प्रकारे लष्करी प्रशिक्षण घेतलं गेलं, त्याच्या एक प्रकारे त्याचा सराव करण्यात आला. याशिवाय व्यापारी तत्वावर काही निर्णय घेण्यात आले. चीनचे बरेचसे ॲप जे आहेत भारतीय व्यवस्थेमध्ये ते ॲप बंद करण्यात आले किंवा करोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे सुद्धा त्या अनुषंगाने सुद्धा भारताने चीन विरुद्ध एक स्वतःची भूमिका मांडलेली आहे. पुढचा त्याच्यामध्ये पॉइंट येतो प्रतिरोधाचा. यात बदल्याची भावना असते ज्यामध्ये एखाद्या राष्ट्राच्या संदर्भात दुसऱ्या राष्ट्राने चुकीची कृती केलेली असेल तर त्या संदर्भामध्ये एक प्रकारे आपण बदला घेतो किंवा सूट घेतो. उदाहरणार्थ उरी सर्जिकल स्ट्राईक आहे. अशा वेळी आपले कष्ट दूर करण्यासाठी आपण कुठेतरी एक सुडाच्या भावनेने ती कृती करतो
आणि बदल्याच्या भावनाने संपत्ती जप्त करणं किंवा व्यक्तींना पकडणं किंवा त्यांच्या जागेवर आक्रमण करणं अशा पद्धतीच्या मार्गांचा आपण वापर करतो. आता प्रारंभी याचा अर्थ अन्य राज्यांची संपत्ती अथवा व्यक्तींना पकडणं एवढंच होतं. परंतु आजकाल एका राज्याने अन्यायपूर्वक आचरण केले आणि त्यामुळे जे काही विवाद निर्माण होतात किंवा जी काही संघर्ष परिस्थिती निर्माण होते ती सोडवण्यासाठी प्रतिशोधाची कृती अवलंबली जाते. प्राचीन काळामध्ये अशी प्रथा होती. अथेन्समध्ये अशी प्रथा होती की जर विदेशी कोणत्याही विदेशीला हानी करायचा तर त्याची संपत्ती जप्त केली जायची. मध्यकाळात राज्य त्या नागरिकांना प्रतिशोध पत्र द्यायचे ज्याला दुसऱ्या राज्यात न्याया वाचून राहावे लागे. म्हणजे या पत्राने त्याला अधिकार दिला जायचा की दुसऱ्या राज्यातील प्रजाजनाद्वारा त्याची जी काही हानी झाली आहे त्याचा तो प्रतिशोध घेऊ शकेल. स्टार्कच्या मते प्रतिशोध असा उपाय आहे की ज्याला एक राज्य दुसऱ्या राज्याविरुद्ध प्रतिकारात्मक कार्यवाहीच्या रूपात स्वीकारत असतो, ज्यामध्ये राज्याच्या मालाचा बहिष्कार असेल, नौसैनिकी प्रदर्शन असेल, गोला म्हणजे एक प्रकारे लष्करी प्रशिक्षण असेल, अशा विविध माध्यमातून या कृतीला आपण न्यायोचित मानत असतो. म्हणजे प्रतिरोधाचा जो भाग आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून स्वतःचं हित साध्य करण्यासाठी केलेली कृती असल्यामुळे काही बाबतीमध्ये त्याला मान्यता सुद्धा मिळते. यामध्ये काही निषेधात्मक म्हणून तुम्ही गोष्टी करू शकता, जसं की एखाद्या देशाने संधीचं पालन केलं नाही किंवा कर्जाची परतफेड केली नाही तर सामान्यतः हे निषेधात्मक प्रतिरोधाचं रूप जे आहे ते आवश्यक असतं. दुसरं रूप त्याच्यामध्ये आहे की भावात्मक आहे, ज्याच्यामध्ये सामान्य स्थितीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अपराध त्या देशाने आपल्यासोबत केलाय असं समजतो आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण ती भूमिका स्वीकारलेली असते. याशिवाय विशेष असा पण प्रकार आहे की ज्यामध्ये दुसऱ्या राज्याच्या एखाद्या कृतीने आपल्याला क्षती पोहोचलेली आहे, त्यामुळे विशेष व्यक्तींना आपण बदला घेण्याचा अधिकार देतो. सामान्य स्तरावर हानी करणाऱ्या देशांचं जहाज आणि संपत्तीला जप्त करण्याचा अधिकार आपण सेनेला किंवा प्रजाजनांना एक प्रकारे सामान्य रूपात प्रदान करतो. आता याच्यामध्ये आणखीन काही उदाहरणं बघूया. तशी उदाहरणं खूप जुनी आहेत, थोडक्यात ती बघूयात की 1939 मध्ये जर्मनीने समुद्रात चुंबकीय सुरुंग पसरवून व्यापारी जहाजांना बुडवण्याचा प्रारंभ केला, तर ब्रिटनने याला रोखण्यासाठी तटस्थ देशातील जहाजातील जर्मनीने निर्यात केलेल्या पदार्थांना जप्त करण्यास प्रारंभ केला. दुसरं उदाहरण 1937चं आहे की ज्यामध्ये स्पेनच्या गणराज्याच्या जी काही सेना आहे त्यांनी एका विमानाद्वारे एक जर्मन लष्करी छावणी जी आहे तिचा बदला घेण्यासाठी त्या जर्मनच्या जंगी जे जहाज आहेत अल्मेरियाच्या स्पॅनिश बंदरावर तिथे त्यांच्यावर एक प्रकारे हल्ला केला होता. तर अशा पद्धतीने प्रतिरोधाचा माध्यम जे आहे ते स्वीकारलं जातं. आता युनोच्या मते प्रतिरोध एक प्रकारचं कायदेशीर नाहीये, ते नैतिकतेच्या विरोधात आहे, परंतु स्थिती ज्या पद्धतीची असेल त्या स्थितीला अनुसरून ते मान्य केलं जातं. आता हे केव्हा मान्य केलंय तर कोरियाच्या युद्धाच्या वेळेस 18 मे 1951 महासभेद्वारा हा प्रस्ताव पारित केला गेलाय की विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रतिरोधाला सुद्धा मान्यता राहणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार याच्यामध्ये येतो की जहाजांना येण्यास बंदी. आता याला एम्बार्गो असं सुद्धा म्हणतात की बंदरांमध्ये जहाजांना रोखणं म्हणजे एक देश बदल्याच्या भावनेने दुसऱ्या देशांच्या व्यापारी जहाजांना आपल्या बंदरातील प्रवेश किंवा बाहेर पडायला रोखतो. या नीतीचा वापर करून एक राज्य दुसऱ्या राज्याला भरपाई देण्यास भाग पाडत असतो. उदाहरणार्थ सिलिकन सरकारने इंग्लंड सोबतच्या संधीला तोडल्यामुळे ब्रिटनमध्ये भूमध्य सागरामध्ये सिलिकन जहाजांना रोखलं गेलं होतं. 1971 मध्ये भारत पाक युद्ध दरम्यान भारताने जपान, अमेरिका, जॉर्डन, सौदी अरब, ब्रिटन आदी जहाजांना बंदिस्त केले होते, म्हणजेच अडवले होते, ज्यांचा उद्देश काय होता पाकिस्तानात जाणं. आता युद्ध संपल्यानंतर या जहाजांना भारताच्या प्रादेशिक समुद्राच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. याचे दोन उद्देश असतात. पहिलं तर हे की शत्रूंची जी रसद आहे किंवा पुरवठा आहे त्या वस्तूंना अडवणं आणि परकीय मदतीपासून त्यांना
वंचित करणं. आणि दुसरा उद्देश असा आहे की इतर राज्यांवर दबाव टाकणं आणि त्या माध्यमातून आपल्या शत्रूला मदत न देणं आणि त्याला समझोता तयार करण्यासाठी भाग पाडणं, म्हणजे एक प्रकारचा त्याच्यावर बळाचा वापर करणं. चौथा भाग आहे त्याच्यामध्ये शांतीपूर्ण नाकेबंदी. या माध्यमातून देखील आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. युद्ध काळात युद्ध करता राज्य एक दुसऱ्याचे जे काही बंदरांमध्ये पूर्णपणे नाकाबंदी करतात आणि हेच जेव्हा शांती काळात केले जाते तेव्हा त्याला आपण शांतीपूर्ण नाकाबंदी म्हणतो. दुसऱ्या देशांच्या जहाजांना येण्यास मनाई किंवा मज्जाव केला जातो. तसेच त्या देशाचे जहाज दुसऱ्या देशात जाऊ शकणार नाही याचाही फायदा या माध्यमातून घेतला जातो. म्हणजे हे एक प्रकारे कमी नुकसानकारक आहे. याचा वापर साठी शक्तिशाली राज्य जे आहे ते आपल्या नौसेनेद्वारे करतात, ज्याच्या माध्यमातून जे दुर्बल राज्य आहे, कमकुवत राज्य आहे त्यांना प्रभावित केलं जातं. दबाव टाकणाऱ्या देशांचे जहाज प्रभावित राज्यांच्या बंदरांना किंवा तळांना अशा पद्धतीने घेरतं की दुसऱ्या देशांसोबत त्यांचे व्यापारी संबंध तुटतात. युद्ध नाकाबंदी असेल किंवा आणि शांतीपूर्ण नाकाबंदी असेल तर यात फरक असा आहे की युद्ध नाकाबंदी सर्व देशांच्या जहाजावर लागू होते, परंतु शांतीपूर्ण नाकाबंदी फक्त राज्याचा प्रतिरोध करते, ज्याच्यातून आपल्याला नुकसान भरपाई वसूल करायची आहे. नाकाबंदी युद्धकालीन कारवाई आहे, परंतु तरीही शांतीपूर्ण नाकाबंदी ही युद्धकालीन नाकाबंदी यांच्यामध्ये म्हणजे एक प्रकारचा फरक आहे किंवा ते एकमेकांपेक्षा भिन्न आहे. आता ही भिन्नता अशी आहे की नाकाबंदी करणारे राज्य आणि बाधित राज्य युद्धाअंतर्गत मानले जात नाही. अन्य राज्यांवर तटस्थांचे नियम लागू होत नाही. अन्य राज्याच्या जहाजांना येण्या जाण्यावर कोणताही प्रतिबंध लावला जात नाही. नाकाबंदी कमजोर राज्यांविरुद्ध शक्तिशाली राज्यांचा हत्यार आहे आणि याचे फायदे असे आहेत की युद्धाप्रमाणे विध्वंसकारी राहत नाही. यात इतकी लवचिकता असते की परिस्थितीनुसार ते नियोजित केले जातात. यानंतर तिसरा त्याच्यामध्ये भाग असा येतो की ज्या उद्देशांना युद्धाद्वारे फक्त आपले हित प्राप्त करू शकतो तीच उद्दिष्ट ते प्राप्त करू शकतात. युद्धापासून वाचण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. याच्यामध्ये पण बरीचशी उदाहरणं आहेत की व्हेनेझुएला जे आहे त्यांनी ब्रिटन, जर्मनी आणि इटली यांचं कर्ज फेडलं नसल्याने या देशाच्या नौसेनेने त्यांना घेरा टाकला होता. त्याच्यानंतर फ्रान्सने सुद्धा पोर्तुगालमध्ये फ्रेंच जनतेला जी हानी पोहोचवली होती त्यामुळे हेगस नदीची नाकेबंदी केली होती. ब्रिटनने ब्राझीलचं जे बंदर आहे रिओ दी जानेरोची नाकेबंदी केली होती. त्यानंतर 1962 मध्ये अमेरिकेद्वारे क्युबाची नाकेबंदी केली गेली, कारण सोव्हिएत रशियाद्वारे क्युबाला काही आण्विक शस्त्र दिली जात होती. स्टार्कच्या मते ही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नाकेबंदी जी होती ती वैध नव्हती. नोव्हेंबर 1983 मध्ये राष्ट्रपती रिगन यांनी निकारागुआच्या तटवर्ती समुद्रात सुरंग पसरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली. ही नाकेबंदी देखील आंतरराष्ट्रीय कायद्याचं एक प्रकारचं घोर असं उल्लंघन होतं. आता शेवटचा वापर जो आहे याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, जो विस्तृतपणे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आता फक्त थोडक्यात एक त्याच्यावर आपण लक्ष टाकूया. हा पण एक सक्तीचा किंवा बळाचाच एक प्रकार आहे. दोन राज्यांच्या विवादांना सोडवण्यासाठी एक शक्तिशाली राज्य मध्यस्थांच्या रूपात हस्तक्षेप करताना दिसून येतं. आता उदाहरणार्थ आहे भारत आणि पाक. याच्यामध्ये अमेरिका जी आहे ती या संबंधांमध्ये जास्त इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसून येते. म्हणजे काश्मीरचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला होता तेव्हा पाकिस्तानच्या म्हणजे अमेरिका त्यावेळी म्हटले होते की भारत आणि पाक यांच्यामध्ये मी मध्यस्थी करायला तयार आहे आणि त्या बाबतीवर थोडा विवाद निर्माण झाला होता. ते आपण हस्तक्षेपाच्या संकल्पनेमध्ये विस्तृतपणे बघूया. आता याच्यामध्ये जे आहे की तिसरं राज्य आपल्या शक्तीच्या आधारावर विवादित पक्षांना आपल्या सूचना मान्य करण्यासाठी बाध्य करतं आणि हस्तक्षेपच्या माध्यमातून बळाचा वापर करून एक राजनैतिक पद्धतीद्वारे सुद्धा आपलं हित किंवा उद्देश साध्य करण्याचा
प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये 2 प्रयोगाने तो होतो. पहिलं तर बलप्रयोग करून, ज्याच्यामध्ये मग धमकी देणं किंवा एक प्रकारे अंतिम युद्ध स्वरूपामध्ये सुद्धा आपलं म्हणणं मान्य करायला लावणं. आणि दुसरं येतं की बलप्रयोगाशिवाय म्हणजे हस्तक्षेप करून राज्य आपल्या अटी शर्ती ज्या आहेत त्या मान्य करायस भाग पाडतं. ओपेनहीम यांच्या मते 2 राज्यातील विवादात तिसऱ्या राज्याद्वारे अशा तानाशाहीपूर्ण हस्तक्षेप असतो की ज्याचा उद्देश तो मतभेदामध्ये जो हस्तक्षेप करणाऱ्या राज्याच्या अनुसरणाने सोडवला गेला पाहिजे. संयुक्त राज्य अमेरिकाने मुनरोच्या सिद्धांताच्या आधारावर दक्षिण अमेरिकेच्या राज्याच्या बाबतीत अनेक वेळा हस्तक्षेप केलेला आहे. तसेच जर एखादे राज्य दुसऱ्या राज्यामध्ये शक्तीच्या आधारावर हस्तक्षेप करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सुद्धा याला एक प्रकारे उल्लंघन प्रतिक्रिया असा हस्तक्षेप त्या माध्यमातून करता येतो. म्हणजे हंगेरीने हंगेरीमध्ये सोव्हिएत रशियाने जो काही हस्तक्षेप केला होता 1956 साली, त्याच्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, इस्रायलद्वारे इजिप्तमध्ये हस्तक्षेप झाला होता, त्याच्यानंतर चेकोस्लोव्हेकियामध्ये सोव्हिएत रशियाचा हस्तक्षेप झाला होता, अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत रशियाचा हस्तक्षेप झाला होता. हस्तक्षेप हा मानवीय स्वरूपाचा सुद्धा असतो जो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून होतो. तर अशा पद्धतीने या 5 पद्धतीने बळाचा वापर जो आहे तो जागतिक राजकारणामध्ये केला जातो आणि युद्धाचा वापर न करता फक्त धमकी देऊन किंवा एक प्रकारे सक्तीचा प्रभाव निर्माण करून आपल्या उद्दिष्टांची पूर्तता केली जाते. धन्यवाद.